गुड मॉर्निंग. तर आज सकाळी उठल्यानंतर पाऊस चालू होता आणि पावसाला बघितल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं. असं वाटलं खूप छान, म्हणजे इतक्या पावसाची आतुरता आहे ना. पाऊस आधी आला, सुरुवातीला आला काही दिवस आणि इतका धुमाकूळ केला ना पावसाने. पुण्यामध्ये तर खूपच पाऊस पडला होता आणि एकदम गायबच झाला पाऊस. तर आता परत पाऊस चालू झालेला आहे आणि मी सकाळी उठल्यानंतर पावसाचा म्हणजे एकदम छान वाटतं माहिती का असं वातावरण. आणि आमच्या गॅलरीतून तर इतकं छान दिसतं ना, झाडं, हिरवीगार झाडं आणि खूप मस्त दिसतं. आणि आज काय झालं होतं, मी सकाळी जेव्हा उठले तेव्हा माझा नवरा गेला होता नाशिकला. म्हणजे मी उठले तेव्हा ते चाललेच होते, तर मी त्यांना थांबा म्हटलं आणि चहा बनवून दिला. तर आज सकाळी सकाळी अशी काही धावपळ झाली नाही. मस्त शांततेत अशी सकाळ गेली, कारण की कृतिकही आज मस्त झोपलेला होता. तर मी आज गार्गीला करून दिली टोमॅटोची भाजी आणि चपाती तिच्या टिफिनमध्ये. तिला ब्रेकफास्टमध्ये होतं फरसाण आणि एखादं स्वीट. म्हणजे स्वीट म्हणजे असं स्वीट नसतं, ड्रायफ्रूट्स असतात. पण मी तिला आज राजगिऱ्याचा लाडू दिला. गार्गीलाही डब्यामध्ये काहीतरी स्वीट पाहिजे असते, नाही काही तर ती मनुका तरी नेतेच, म्हणून मी आज तिला राजगिऱ्याचा लाडू दिला. तर मस्त शांततेत अशी सकाळ चालली होती. हिचे पप्पा नव्हते तर आम्हाला डबा काही खूप सारा करावा नाही लागला, नाहीतर त्यांचा डबा असतो तर एखादी दुसरी भाजी पण करावी लागते. गार्गीने जर कधी भाजी नाही खाल्ली तर मग गार्गीसाठी वेगळी भाजी करावी लागते. तर तिच्यासाठी मी टोमॅटोची भाजी केली होती, म्हणून मी माझ्यासाठी पण टोमॅटोची भाजी करून ठेवली आणि तेव्हाच चपात्या करून ठेवल्या. म्हणजे माझा स्वयंपाक तर झालाच होता. मी ग्रितिकची वाट बघत होती, गार्गी पण ग्रितिकची वाट बघत होती उठायची. पण ग्रितिक आज मस्त गाढ झोपेत होता. मस्त थंड थंड वातावरण झालेलं आहे पावसामुळे. आणि ॲक्च्युली जर का हिची शाळा नसती ना तर मीही हे गेल्यानंतर पांघरून घेऊन मस्त झोपले असते. पण गार्गीची स्कूल आहे तर गार्गीला छान तयार केलं, वेणी वगैरे घालून दिली आणि गार्गी झाली स्कूलसाठी तयार. आणि हे जे कपडे बघताय तुम्ही हे पावसामुळे आहे आमच्या घरात. ग्रितिकचे कपडे भरपूर असतात आजकाल, त्याच्यामुळे मग आम्हाला दोरी अशी फॅनमध्ये बांधावीच लागते. तर माझ्या कपड्यांच्या घड्या करून झाल्या, माझा व्यायाम पण झाला, गार्गी पण स्कूलला गेली. वेळ होता तर मग मी सगळं घरातलं आवरून घेतलं, माझा गॅस ओटा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतला. पण ग्रितिकचा आज उठायचा काही पत्ता नव्हता, कधी उठते मी वाटच बघत होती त्याची. तर मी म्हटलं चला आता वेळ आहे तर आरामात निवांतमध्ये मला बसून मस्त दूध घ्यावं. आता वाजत आले आहेत 8:45. गार्गी 8 वाजताच जाते, त्यानंतर मी व्यायाम केला 8:30 आणि 8:45 झाले. आता मी दूध घेते. नवरा घरात नाही आहे म्हणजे इतकं शांत वातावरण झालं आहे ना, म्हणजे 9-9:30पर्यंत तर मला वेळच मिळत नाही, कारण की त्यांचा नाश्ता, त्यांना त्यांचा टिफिन देणं किंवा त्यांच्यासोबत बोलणं. तेव्हा ग्रितिक पण उठून जातो, त्याचं पण खाणं वगैरे. इतकी घाई गडबड होते ना तेव्हा. आणि आज इतकं शांततेत वाटत आहे ना, म्हणजे 9 वाजायच्या आधी माझा व्यायाम वगैरे सगळं झालेला आहे. नाहीतर गार्गी गेल्यानंतर मग त्यांची तयारी असते, त्यांना टिफिन वगैरे पॅक करून द्यावं लागते, नाश्ता द्यावा लागते आणि आम्ही थोड्या वेळ गप्पा वगैरे करत बसतो. आणि व्यायाम पण आम्ही दोघं सोबतच करतो. तर भरपूर वेळ असा निघून जातो. आणि आज आहे की मला इतकं शांत वाटत आहे ना, इतकं मिसिंग वाटत आहे. कधी असे ते कुठे जात नाही मला सोडून. तर ठीक आहे असो. गार्गी पण शाळेत गेली आणि मला घरात इतकं बोर होत होतं ना, असं वाटत होतं ग्रितिक केव्हा उठतो. मी त्याची उठायची इतकी आतुरतेने वाट बघत होती ना, कधी उठतो कधी उठतो. तर आता शेवटी मला थोडासा आवाज आलेला आहे त्याचा. हे बघा ग्रितिक इथे उठलेला आहे. तो उठला की मी लगेच त्याच्यासमोर जात नाही, नाहीतर तो मला चावूच देत नाही इकडे तिकडे. तो रडायला लागतो, मला पकडून बसतो. तो कधी कधी ना तो बेडवरून उतरून डायरेक्ट खाली येतो आणि आम्ही जिकडे असलो ना हॉलमध्ये वगैरे तिकडे येतो. पण आज काय माहिती येतो की नाही, कारण की त्याचा मूड तर मला दिसत नाही आहे, रडतो आहे तो. कृतिक गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बच्चा. गुड मॉर्निंग. हॅलो. हॅलो. रडायचं नाही बेटू सकाळी उठल्या उठल्या. गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो कोण दे. हॅलो. हॅलो कर. हॅलो करा. हॅलो. हॅलो करा ना. ओले. हॅलो नाही करा. हॅलो. कशा बघतोय. आपण पडदे उघडायचे का. पडदे उघडायचे का आपण. पडदे उघडायचे का. आपण पडदे उघडूयात हा. हा बघ कसे पाऊस चालू आहे बाहेर. पाऊस आहे मस्त. किती छान पाऊस आहे है ना. पाऊस आहे तर मग. आणि तू एके रडतोय घरात.
रडायचं असतं का? नाही ना. असे उठल्या उठल्या छान फ्रेश राहायचं. का मग? का मग? कसे कसे करतो किती कर परत असे कर. ओ आई, कशी आई म्हणते माझं बाळ. आई आई माझ्या बाळाला काय पाहिजे खायला. असं कर ना असं. मी करू कुश. चुपू 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 चुपू. व्यायाम करतो तू. तू का परत का. नाही करू नाही का का करणार मी करणार. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. ते बघ कोण आहे बघ तर कोण आहे ते. बघ तर कोण आहे ते. बघ गिर्तिकाला गिर्तिक. नाही करू आई नाही करू. तर फायनली ग्रितिक उठलेला आहे आणि उठल्यानंतर तुम्ही बघू शकता तो थोडा वेळ रडला, पण नंतर माझ्यासोबत मस्त खेळला. आणि मला असं खेळता खेळता त्याच्यासोबत दिवस घालवायला खूप आवडते. दिवस आमच्या दोघांचा कधी कसा जातो काहीच कळत नाही. सगळे मला विचारतात की काय करते, पण आमचा दिवस असाच खेळता खेळता चालला जातो. तो जेव्हा झोपेल तेव्हा मी काम करेल घरातले राहिलेले. तर हा माझा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. माझी शोनो म्हणू चला. जिम दाखवू दे एकदा जिम. बाय करून दे. बाय बाय किशी किशी. अगं बाई किशी देतो माझं बाळ. मला दे नाही इथे किशी दे नाही इथे किशी दे ना. बस आता बस. चला आता काहीतरी खाऊन घेऊया आपण. हा खायचं ना. खातो म्हणा असं कर. हा अरे बाबले खाता तू. ओ असे खातो. अरे बाबले.